लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरामध्ये पार्थ, काव्य आणि युवा यांची लग्नाची तयारी सुरू असते. ते रम्या येते आणि बोलते की कोणाचं लग्न लागणार. तेव्हा पार्थ बोलतो लग्न आमचं होणार आहे. तेव्हा पार्थ तिला बोलतो तुला काय मिठामध्ये खडा टाकायचा आहे काय. तेव्हा रम्या बोलते मी आता सुधारली, मी आता याच्या पुढे काय उलट काहीच करणार नाही. आणि रम्या बोलते की पार्थ मला तुला आणण्यात पैसा आणि तुला दुःख व्हायचं असं मला काहीच करायचं नाही. ते काव्याचा रम्यावर विश्वास पटलेला असतो, पण इथे पार्थ बोलतो की रम्यावर मला विश्वास नाही, ती आता हार मानून कधीच शकत नाही. काव्य बोलते मला खूप भीती वाटते, गुरुजींनी पण भविष्याने केली होती की लग्नात. आता दुसऱ्या दिवशी काव्य गुरुजींकडे जाते. गुरुजींचा आशीर्वाद घेते आणि बोलते की पार्थ आणि मी कधीच वेगळे होणार नाही, असा काहीतरी करा. गुरुजी बोलतात पार्थ आणि काव्य तुमचं दोघांचं लग्न होईल, पण तुम्हाला दोघांना संकटापासून संकट पार करायला लागेल. काव्य बोलते काय बोलता तुम्ही. तो इथे गुरुजी बोलतात तुमच्या लग्नामध्ये काहीतरी विपरीत घडणार आहे.